काम आठवून येईपर्यंत 4:30 झालीत आणि आज ह्यो आमचं जेवणाचा टायमिंग असा. तुझं जेवण काय होता? मी दुपारी जेवण नाही, उशीर झालो. हा, मुगाची आमटी आणि काहीतरी सांगितलेलं सकाळीच ब्लॉग चालू झालेलं तेव्हाच की काहीतरी एक जबरदस्त गोष्ट असं सोबत म्हणून, जी की मे महिन्यात आपण टेस्ट करतो पण आता लवकरच टेस्ट करतो. काय दिव्याच आंब्याचा लोणचा. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. मंडळी 2 दिवस झाले आपण सलग बोलावतो की खाजा आजीकडे नेऊन देऊचा असा. दरवर्षी आजीच आहे जत्रेक, पण यंदाच्या वर्षी काही योग मिळाला नाही आजी, तर आता जाऊचाच रवलेला. काय नाही काहीतरी दुपारी काम आहे आणि त्याच्यामुळे एक दिवस वाढत गेलो आणि आता पण घाईच असा. पण म्हटलं वेळ नको काढूया, आता टाईम झालो करेक्ट 12:45 1 झालेलो असा. तर जाऊन मी येतोयच, कारण संध्याकाळी परत आपला कुडामध्ये जाऊचा, तिकडे पण काम असा आणि बाकी घरात जेवणाची वगैरे तयारी चालू असा. आणि आज अजून एक गोष्ट जबरदस्त जेवणासोबत ती तुमका दाखवते काय असा ती. पहिले तर जाऊया, आई खाजा देता आपणाक. आजीक पण देऊचा असा, आईच्या मामीक पण देऊचा असा, त्यांचं घर पण बाजूकच असा. तर पहिले तर हेल्मेट आणि रेडी करूया आपलं कॅमेरा आणि चला. हे असं आपल्या हेल्मेट आणि गोप्रोचं सेटअप असा. गोप्रो असा इकडचा हे कवर काढून ठेवचा लागतं. आपल्याकडे मेमरी कार्ड वगैरे असतं, बॅटरी आणि याच्यामध्ये आता अटॅच करायचो असो आतमध्ये. ही माईकची केबल आहे जी की आतमध्ये हेल्मेटमध्ये इकडे वायर असा. आणि हा हेल्मेट कशासाठी यूज करते दुसऱ्या गावचा आपण मंडई विषय काय, हा जरा हलक्या असा भरपूर बघू शकते. आतमधनं असं स्ट्रक्चर यायचा आणि एक आपण गॉगल असा आतमधनं. तर बाहेर पडूया आणि ही बघा आई इलेली असा. तर त्याच्यामध्ये खाजा असा आणि पातवी दोघांचे पण आहेत, मामीची पण पाती आहे. तशा कोण मनाकच शकणार नाही मंडई. त्या दिवशी मी जत्रा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमका दाखवलेली ही पाती, ती अजून तशीच असा, एकदम जबरदस्त. किती भारी आहेत बघा. गुलाब पण ओरिजिनल आहे ना, आपण तसाच्या तसाच राहूला. जाऊया चला चला. सगळ्या रेडी झालेला लावायच लावूया गाडी. हलकी अजून नाही. मंडई खाजा म्हणजे सध्या ट्रेंडिंग वरती असा. यो सीझन इलो जत्रेचो की खाजा म्हणजे आमच्या इकडे मालवणी खाजा ट्रेंडिंग वरती. आणि त्या खाजासोबत एवढ्या लोकांचे इमोशन जोडलेले असत ना. शाळेत असलात तर आपल्या प्रिय व्यक्तींका खाजा शेअर करणे. आता तुम्ही कोणाकोणाक शेअर केलात कमेंट करून तर सांगूच आहे नाही, पण तो मुवमेंट तुम्ही जगला असतालात 100%. आणि जसे मागचे जनरेशन येतात म्हणजे आपण शाळेत असताना त्या गोष्टीत जरा जास्तच क्रेज असता की आपल्या प्रिय व्यक्तीक नेऊन खाजा देणे. आणि अपेक्षा पण असतात भरपूर आपल्या प्रिय व्यक्तींका समोर ना की खाजा आपणाक मिळताला म्हणत. आणि छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद असता तो. आणि तेव्हा तर काय फोन्स वगैरे नव्हते, पण त्या गोष्टीचा महत्त्व खूप होतं. पण मग मित्र असाने तुमचे किंवा अजून मग ते कंसातले व्यक्ती असाने कसा माहिती म्हणते. मी इकडे लहानपणापासून आजीकडेच होते शिकागो वगैरे, आणि आजोबा आमचे गव्हर्नमेंट सर्वंट होते, स्ट्रिक्ट पर्सनॅलिटी आणि वैचारिक भरपूर. कधी त्यांच्यामुळे चांगले संस्कार घडलेत आमच्यावरती व्यवस्थित. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली वाईट गोष्ट कुठची बोलायची याचं चांगलं मार्गदर्शन मिळालं आमका, चांगले डिसिजन घेऊचा. आणि आई आणि त्यांच्या सानिध्यात वळले त्याच्यामुळे आईकडनं आणि सुद्धा आमका चांगलाच, त्याच्याबद्दल काही विषयच नाही. आमच्या मामाचं घर आहे, आईच्या मामाचं घर. पटकन देऊया आणि येऊया. खाजा वगैरे तर मंडई देऊन इलो आणि गोप्रोतले फुटेज होते ते आपण घेतलो आपल्या टॅबमध्ये. भाऊ भाई आणि माझा फोटो. तर आता मस्त या निसर्गाच्या सानिध्यात बसान आपल्या एडिटिंगच्या चेअरवरती आपण फक्त आता एडिटिंगचं काम कंप्लीट करूचा असा, कारण संध्याकाळी डेली अपलोड असतं आपला त्याच्यामुळे. तर अजून एका काय कवर वगैरे घालूक नाही हो, स्क्रीन गार्ड वगैरे असं मागवलेलं असं अजून योग नाही. भीती वाटतं थोडी हाताळताना, शक्य थोडे नाही जाणणे. पण वरच्या घराकडे बेडवरतीच बसन करतो. पण आज घेऊन येते कारण गरमी होता, कारण आता ऊन असा भरपूर त्याच्यामुळे. जाऊया काम करूया मग भेटूया संध्याकाळी. चला फुटेज वगैरे चेक करूया. ओके मंडई काम आठवून येईपर्यंत 4:30 झालीत आणि आज ह्यो आमचं जेवणाचा टायमिंग असा. आज दिवस जेवण काय होता? मी दुपारी जेवण नाही, उशीर झालो. हा, मुगाची आमटी आणि काहीतरी सांगितलेलं सकाळीच ब्लॉग चालू झालेलं तेव्हाच की काहीतरी एक जबरदस्त गोष्ट असं सोबत म्हणून, जी की मे महिन्यात आपण टेस्ट करतो पण आता लवकरच टेस्ट करतो. काय दिव्याच
आंब्याचा लोणचा. आंब्याचा कच्च्या आंब्याचा लोणचा असा, ही आमटी असा. त्याच्यात पण आपलोच मसाला यूज केलेला असा मालवणी. एका कलर बघू शकताय. त्यात चिकन वगैरे काही नाही हा. कसली आमटी सांगता दिवे? मुगाची. मुगाची आमटी. आज मुगाची आमटी. आणि हा बघा फोडणी दिलं काय गो? हे बघा याच्यामध्ये पण सेम मसाला यूज केलेला असा. हे बघा लोणचा फक्त बघा तुम्ही, मस्तच. आणि हो आंबो जेव्हा कट करी होता दिव्या ना तेव्हा मी हयच होते, तेव्हाच मी टेस्ट करून बघितले. सेम मे महिन्यात जसे कच्चे आंबे मिळतात ना तसंच्या तसंच त्याची टेस्ट लागा होती. दिव्याने टेस्ट करून बघितली. कशी होती टेस्ट दिव्या? मस्त. असं वाटलं मे महिन्यात खात होता. अप्रतिम अप्रतिम. अंडे आपला ताट एकदम मस्त रेडी झालेला असा, सेट फुल. असं भाजी नाही आहे त्याच्यामुळे आपण लोणच्यावरती आज जोर केलो. कसे गावले आंबे? 70 रुपये 4. 70 रुपये 4. हो. 70 रुपये 4 म्हणजे मागा जेवारा. काय पप्पानी मागे 70 रुपये एक आणलेल्यांनी. पण हे बारीक बारीक असते, मोठे नसते रे. 4 हो, एवढे 4. बारके 4. हो. चला हसन तसं पण आता आंबे खायला मिळतं. काय नाही गावलेत त्याचं समाधान मानू आहे. आणि जाऊया. तुम्ही खाल्लाय पप्पा? पप्पा जेवण नाही होते. हा पप्पा देवळातच जेवण इले. देवळात समरत ना असल्यामुळे पप्पांकडे. आई चालली डॉक्टरकडे जाता. आईची तब्येत बरी नाही. चला तब्येत बिघडली व्हायचं. पप्पा आई डॉक्टरकडे घेऊन जातात. आणि दिव्या ती काय? दिव्या ताई जिमला चालली. 2 महिने झाले ना? 2 महिने झाले. येवा आपण मस्त जेवणाचा आनंद घेऊया. पाणी घेऊ नाही फायदेशीर तर बरं आहे. थंडच दे. वाजले 4:30 जाय दिले. जेवूया या. आंब्यात टेस्ट हा सेम मे महिन्यात जसे असतात ना आंबे तसंच सेम टू सेम. बोकडा जातात बाहेर ना म्हणजे शेळी. बस खूपच थंडगार दिसता. जास्त नाही मगाशी भरलेली होती. ओके हा खेळण्यातलो साप. शिरोचा खेळणा. शिरो आहे का बियाता भयानक. जेवूया. जेवणार कॉन्सन्ट्रेशन करूया. जेवण तर मंडे आपला झालेला असा. आणि आता काय नाही, आता जे रील आपण मगाशी बसून एडिट केलो व्हिडिओ आणि त्यात अपलोड करू होय. कारण 2 आयडी असतात मग दोन्हीकडे रील अपलोड करूचा लागतं रोज. मग आता काम तर एडिटिंगचा झाला. जेवण पण आपण कंप्लीट केलो. पहिल्या ता काम कंप्लीट करूया. तोपर्यंत काय आपल्या घरातले सगळे येतीलच, विषयच नाही. तर चला पटापट काम करूया. तुम्ही जर इंस्टाग्रामवरती फॉलो करून नसतात तर नक्की करा. कारण तिकडे रील्स असतात मस्त मस्त. आपण आपली मालवणी भाषा असते ती खूप जणांपर्यंत स्प्रेड करतो, पोहोचवतो. आणि रील्स मस्त असतात एकदम. आपली प्रॉपर मालवणी भाषा आणि कोणतंही वाईट वर्ड यूज करणं नाही, जेणेकरून आपल्या भाषेचा अपमान होईल किंवा आपण काहीतरी निगेटिव्ह पसरवतो प्रयत्न करू. तर जाऊया चला अपलोडिंगचं काम कंप्लीट करूया. चला.